ओके. तर पुन्हा एक वार आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आपण या दिवसामध्ये पवित्र शास्त्रातील सिद्धांताचा अभ्यास करत आहोत आणि जो पहिला सिद्धांत आहे देवशास्त्र, त्यावर आपण मनन करत आहोत. आणि सुरुवातीपासून आपण पाहिलं की देवाला समजून घेण्यासाठी त्याची जी गुणलक्षणं आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण विशेष करून त्या गुणलक्षणांवर आपण मनन करत आहोत या दिवसामध्ये. आणि विशेष करून त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की कमीत कमी दोन प्रकारे आपण त्या गुणलक्षणांकडे पाहू शकतो. एक तर अ, असाधारण गुणवैशिष्ट्य जी कोणत्याही निर्मितीमध्ये नाही, जे केवळ देवामध्येच आपण पाहतो नाही का. जे आपण मागील आठवड्यांमध्ये शिकलेलो आहे. आज विशेष करून या आठवड्यामध्ये देवाची जी गुणवैशिष्ट्ये आहे ती मनुष्यामध्ये सुद्धा प्रतिबिंबित होते, कारण मनुष्याला देवाने त्याच्या प्रतिरूपात घडवलेलं आहे. आणि म्हणूनच याला आपण साधारण गुणवैशिष्ट्य असं म्हणतो. का बरं? याचा अर्थ कोणत्याही प्रकारचा हे दर्जा करत नाही देवाच्या इतर गुणवैशिष्ट्यांमध्ये, की हे सगळ्यात हलके आणि ते नाही का उच्च. कारण देवात सरते शेवटी अ, ही गुणलक्षण देवाबद्दल आहे नाही का, खुद्द. तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा होऊ शकत नाही. तर आपल्याला समजणाऱ्या भाषेमध्ये आपण अशा प्रकारे इथे विचार करत आहोत. कारण ज्यावेळेस गुणलक्षणांबद्दल आपण विचार करतो, तर अशी काही गुणलक्षणं आहेत देवाकडे जी फक्त देवाबद्दलच आहे, देवाकडेच असू शकतात. परंतु काही त्याची जी गुणलक्षणं आहेत ते मनुष्यांमध्ये सुद्धा प्रतिबिंबित होतात. आणि त्याच गुणलक्षणांवर आपण आज आणि उद्या विचार करणार आहोत. आणि ती गुणलक्षणे आपल्या समोर आहे की देव प्रीती आहे. आपण यावर पुष्कळ विचार केलेला आहे आतापर्यंत, आपण ऐकत आलेलो आहोत पुष्कळ मेसेज आपल्या मंडळांमध्ये सुद्धा. पण आज थोडक्यात आपण अनेक गोष्टी शिकून घेऊया त्यातून. त्यानंतर देव प्रकाश आहे, देव सत्य आहे, देव चांगला आहे, देव सुज्ञ आहे नाही का. त्यानंतर देव न्यायी आहे, देव दयाळू आहे, देव कृपाळू आहे, देव कोपायमान आहे, देव क्षमाशील आहे, सहनशील आहे आणि नीतिमान आहे. ही जी सर्व गुणवैशिष्ट्ये आहे, अ, यावर आपण थोडा विचार करूया आणि यावर आपण मनन करूया. तर सगळ्यात अगोदर देव प्रीती आहे या गुण लक्षणाकडे आपण जाऊ. त्याकडे जात असताना, त्याकडे जाण्या अगोदर जी असाधारण गुण वैशिष्ट्य आहे ज्याबद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, की जी केवळ देवाचीच असू शकतात, जी केवळ देवामध्येच आपल्याला पाहायला भेटतात. या सृष्टीतील कोणत्याच प्राण्यांमध्ये ती गुण वैशिष्ट्ये पाहू शकत नाही. जसं तो सर्वसामर्थी, सर्वज्ञानी, सर्वव्यापी, अ, सर्वश्रेष्ठत्व आहे, सार्वभौमत्व आहे. आणि हे केवळ देवाबद्दल आहे, बरोबर. परंतु ज्यावेळेस आपण जी गुणवैशिष्ट्ये देवाने मनुष्यामध्ये सुद्धा देवाला प्रतिबिंबित करणारी आहेत, किंवा देव मानवांशी सुद्धा ते सामायिक करतो, ती गुण जी लक्षण आहेत त्याला आपण म्हणू शकतो कम्युनिकेबल. म्हणजेच आपल्या भाषेत मला असं वाटतं साधन हा शब्द योग्य नाहीये पाहिजे तसं त्या गोष्टीसाठी. पण आपण समजू शकतो नाही का, जी मनुष्यामध्ये प्रतिबिंबित होतात. कारण देवाने मनुष्याला आपल्या प्रतिमेमध्ये घडवलेलं आहे. आणि म्हणूनच नक्कीच त्या सार्वभौम निर्माणकर्त्याला मनुष्य त्या गुणलक्षणांद्वारे प्रतिबिंबित करतो. आता सगळ्यात पहिलं गुणलक्षण जे आहे, देव प्रीती आहे. आता याबद्दल आपण पुष्कळदा ऐकलं असेल मेसेजमध्ये, आणि नेहमी आपण ऐकतो पण आज आपण थोडक्यात यावर अधिक आपण मनन करूया. त्यासाठी जो संदर्भ आहे, पहिली योहान अध्याय 4 आणि वचन 7-8 मध्ये आपण येऊ, जिथं योहान जो आहे तो अशा प्रकारे म्हणतो, प्रियजन हो, आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. आता ज्यावेळेस देवप्रीती आहे याबद्दल आपण विचार करतो, तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की मनुष्याची प्रीती आणि देवाची प्रीती यामध्ये फरक आहे. कारण इथं ज्यावेळेस योहान लिहित आहे तर हा विश्वासणाऱ्यांना लिहित आहे, बरोबर.
हे पत्र जे आहे विश्वासणाऱ्यांना मंडळीसाठी लिहिण्यात आलेलं पत्र आहे. का बरं याची वारंवार मनुष्याला आठवण करून देण्याची गरज आहे? प्रीती कर, कारण मनुष्य प्रीती करत नाही. कारण आपण प्रीती करण्यामध्ये अपुरे पडतो, कोणत्या ना कोणत्या कारणामुळं. पण योहान याची आठवण करून देत आहे की खुद्द देव जो आहे तो प्रीतीचा देव आहे. आणि म्हणूनच देवप्रीती आहे हे समजून घेण्यासाठी जे काही देवाचे सेवक वर्ग आहेत, प्युरिटन जे आहेत, त्यांचा अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे. जे होते प्युरिटन, त्यांचा अशा प्रकारचा दृष्टिकोन होता. ते म्हणतात की देवाचं प्रेम हे त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहे. तो प्रेम करणारा नाही केवळ, तर तोच खुद्द प्रेम आहे. त्याचे प्रेम केवळ दया किंवा भावनावर आधारित नाहीये, तर ते त्याचे न्याय, पवित्रता आणि ज्ञानाशी सुसंगत असलेली कृती आणि स्वभाव आहे. काय आहे देवाचे प्रेम किंवा प्रीती? तर ते भावनावर आधारित नाहीये, नाही का? तर ती प्रेम प्रेम जे आहे ते त्याची पवित्रता, ज्ञान आणि न्यायी पण याच्याशी सुसंगत आहे. म्हणूनच वधस्तंभ आपल्याला दिसतो, बरोबर. आता देवाच्या प्रेमाची वैशिष्ट्ये काय आहेत? देवप्रीती आहे ज्यावेळेस आपण म्हणतो, तर त्याची वैशिष्ट्ये काय आहे? तर देवाची प्रीती आणि आपली प्रीती यामध्ये फरक काय आहे? देवाने आपल्यामध्ये ती प्रीती जो गुण आहे तो आपल्यामध्ये दिलेला आहे. आपल्यामध्ये जी प्रीती आहे ती निर्मित आहे. पण देव जो आहे तो मूळता प्रीती आहे. आणि त्याचं त्याचं प्रेम कधी न संपणार आहे, अनादी अनंत, नाही का? त्याच्या प्रेमाला कोणत्याही प्रकारची सुरुवात आणि अंत नाहीये. ते त्याच्या अस्तित्वाशी नित्य जोडलेलं आहे. सार्वकालिकतेमध्ये देव आहे. आणि तो देव जर आहे तर त्याचा स्वभाव, प्रेम, प्रीती आहे आपल्याला अगदी सरळपणे पाहायला भेटतं. इर्मया 31:3 मध्ये काय सांगितलंय? मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केलेलं आहे. इस्रायल लोकांना इर्मयाद्वारे देव याची आठवण करून देत आहे की मी तुला कोणत्या प्रेम वृत्तीने, सार्वकालिक जे प्रेम कधीच खंड पावत नाही, जे प्रेम कोणत्याही प्रकारच्या भावनेवर आधारलेलं नाहीये, हे प्रेम सार्वकालिकतेमध्ये आहे. ज्यावेळेस इस्रायला तू नव्हता, ज्यावेळेस तुझ्याबद्दल या सृष्टीवर काहीच नव्हतं, सृष्टी आकार विरहित होती, या पृथ्वीवर काहीच नव्हतं, तेव्हापासून इस्रायला मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि म्हणूनच तीच प्रीती, त्याच प्रीतीने मी तुला जवळ घेत आहे. देवाची प्रीती कशी आहे बरं? ती अपरिवर्तनीय आहे. ती कोणत्या परिस्थितीने किंवा मानवी प्रतिसादावर अवलंबून नाहीये. दुसरी गोष्ट, एक तर ती सार्वकालिक आहे, बरोबर. अपरिवर्तनीय, सार्वकालिक म्हणजे मग पुढे आणखी आपण म्हणू शकतो की अपरिवर्तनीय आहे पुढे जाऊन. कारण मलाकी 3:6 मध्ये आपण पाहिलं की देव म्हणतो की मी कधी बदलत नाही, मी कधी बदलत नाही. म्हणून याकोब वंशज हो, तुम्ही नष्ट झालेलं नाहीये. का बरं? आज आपण जिवंत आहोत, देवाची लेकरे या नात्याने. कारण देवाची प्रीती अपरिवर्तनीय आहे. ती बदलत नाही. जर ती बदलली असते आपल्या प्रतिसादानुसार, कारण आपण पडणारे आहोत, आपण नेहमी चुकणारे, आपण एका सारखे नाहीत. हम्म पुष्कळदा आपण देवाच्या विरुद्ध वागतो, जरी विश्वासणाऱ्या नात्याने आपण आहोत तरी पुष्कळ अशा ठिकाणी आपण पडलेले असतो की जिथं देवाचा क्रोध आपल्यावर यायला पाहिजे, पण त्याने आपल्यावर प्रीती केलेली आहे. ते आपल्या परिस्थितीवर आणि आपल्या प्रतिसादावर अवलंबून नाहीये. तो बदलत नाही देव, नाही का? त्याची प्रीती जी आहे ती पावित्र्याने युक्त आहे, ती निर्दोष आहे. लक्षात घ्या, देवप्रीती आहे ज्यावेळेस आपण म्हणतो, तर ती प्रीती निस्वार्थ, पवित्र आणि निर्दोष आपण म्हणू शकतो. त्यालाच आपण अगापे प्रीती सुद्धा म्हणतो. कारण योहान 3:16 मध्ये प्रीती म्हटलेला आहे ना, एवढी प्रीती जी अ, त्याच्यासाठी जो शब्द वापरला अगापे, तर जिला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाहीये, जी कोणत्या प्रकारच्या शर्तीवर अवलंबून नाहीये, ज्यामध्ये कोणत्या प्रकारची अशुद्धता नाहीये किंवा स्वार्थ नाहीये, किंवा दुर्बल नाहीये, अशी ही प्रीती आहे देवाने केलेली. आणि
ती अद्भुत प्रीती आहे, ती निर्दोष आणि पवित्र आहे. देव ज्यावेळेस प्रीती करतो, ती प्रीती अ, अ, पापावर झाकण टाकण्यासाठी नाही, लक्षात घ्या. तर तर ती प्रीती पावित्र्याने आणि निर्दोषतेने आहे. म्हणूनच जर आपण आणखी जर हे समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर करिंथ येथील मंडळीचं उदाहरण आपण पाहू शकतो. जिथं करिंथ येथे एक व्यक्ती जो आहे तो पापात आपले जीवन जगत होता, आणि मंडळी म्हणत होती की आम्ही त्याच्यावर प्रीती करतो, नाही का, आम्ही का बरं, कारण आम्ही प्रीती करतो म्हणून तो जसं वागतो त्याच्याकडे आपण थोडस दुर्लक्ष करूया, कारण आम्हाला प्रीती करायला सांगितलेलं आहे. ही प्रीती अशा प्रकारची नाहीये. पाप झाकण्यासाठी ती प्रीती नाहीये, लक्षात घ्या. आणि आपल्याला जर देवाची प्रीती समजून घ्यायची, तर ही प्रीती शिस्तप्रिय प्रीती आहे. प्रीती पावित्र्याने, निर्दोषतेने आहे. म्हणूनच देव ज्याच्यावर प्रीती करतो म्हटलेलं आहे, त्याला छडी सुद्धा मारतो. बरोबर की नाही? ज्यावेळेस तो पडतो, ज्यावेळेस चुकतो, त्यावेळेस त्याला तो छडी मारतो, त्याला शिस्त लावतो. ही प्रीती शिस्तप्रिय आहे. बरोबर की नाही? देवाची प्रीती जी आहे, न्यायाशी सुसंगत आहे. अम, पापावरती पडदा घालत नाही. मी जे अगोदर सांगितले, जे जे न्याय आणि प्रेमाने आपल्याला पाहायला भेटतं की तो सर्व काही चालवणार आहे. त्याची प्रीती सार्वभौम आणि उद्देशपूर्ण आहे. म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या इच्छेनुसार ती कार्य करणार आहे. म्हणूनच अ, रोमकारास पत्रामध्ये पाऊल म्हणतो की मोशेद्वारे देवाने अगोदर सांगितले की मला ज्याच्यावर दया करावीशी वाटते त्यावर मी दया करतो, नाही का. तर तशाच प्रकारे आहे की त्याची प्रीती सुद्धा आपल्याला पाहायला भेटते की सार्वभौम आणि उद्देशपूर्ण ती प्रीती आहे. सर्व मानवतेच्या उद्धारासाठी, त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी. म्हणूनच रोमकरास पत्र 5 वा अध्याय आणि वचन 8 मध्ये सांगितले, परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. इथं दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. एक तर न्यायाशी सुसंगत असणारी देवाची प्रीती इथं आपण पाहतो, कारण ती प्रीती न्यायाने होती. म्हणूनच त्याच्या प्रिय पुत्राला त्याने आपल्यासाठी पाठवलेलं आहे, आपण पापी असताना. दुसरी गोष्ट, देवाची प्रीती ही सार्वभौम आणि उद्देशपूर्ण आहे. ती सुद्धा आपल्याला इथं पाहायला भेटती, जिथं ख्रिस्ताचं वधस्तंभ आणि ख्रिस्ताचा मृत्यू तिथं आपल्याला शिकायला भेटतं. कारण देवाने आपल्यावर प्रीती केली आणि म्हणूनच ख्रिस्ताला वधस्तंभावर जावं लागलं, ख्रिस्ताला मरावं लागलं, ख्रिस्ताला रक्त सांडावं लागलं, ख्रिस्ताला ते प्रायश्चित्त द्यावं लागलं. त्याच्यामध्ये देवाने आपल्याला कवटाळलेलं आहे. आता मनुष्याचं प्रेम, देवाची प्रीती त्याबद्दल आपण शिकत आहोत, परंतु मनुष्याची प्रीती कशी आहे? आता मनुष्याची जी प्रीती आहे त्याबद्दल विचार करत असं नक्कीच पतनापूर्वी जर आपण आदाम हवेचं जीवन पाहिलं, तर ते पूर्णपणे देवावर प्रीती करणारं होतं, नाही का. देवावर ते प्रीती करत होते, एकमेकावर ते प्रीती करत होते. आणि त्यांच्या जीवनातून नक्कीच ती प्रीती प्रतिबिंबित होत असेल. पण ज्यावेळी त्यांनी पाप केलं, त्याचा परिणाम काय झाला माहिती तुम्हाला? अरे, ते आता देवापासून पळायला लागले. तो आदाम देवाला आरोप लावायला लागला. तो आदाम हवाबाईच्या पण हवेच्या पण वर तो आरोप लावायला लागला, नाही का. तिने मला दिलं त्यावेळेस मी ते खाल्लं. तर पापामुळे आपल्याला पाहायला भेटतं की ही जी प्रीती आहे, मनुष्याची प्रीती, ती विकृत झालेली आहे. जिथं आता स्वार्थ, अस्थिरता आणि दुर्बलता आपल्याला पाहायला भेटते. ही प्रीती केवळ तू काहीतरी दिलंस त्यावेळेस मी तुझ्यावर प्रीती करतो. अ, ही प्रीती केवळ भावनेवर, ही प्रीती केवळ काहीतरी देवाणघेवाणावर अवलंबून झालेली आहे. कारण ही पापी वृत्तीने भरलेली प्रीती आहे. जे आय पॅकर म्हणतात की मनुष्याचं प्रेम हे विश्वासाने प्रेरित होणारं नैतिक आज्ञापालन आहे. म्हणूनच आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की मनुष्य का बरं, विशेष करून देवाने सांगितलं की मोशेद्वारे की तू माझ्यावर पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर, आणि जशी माझ्यावर तशी शेजाऱ्यावरही प्रीती कर, नाही का. तर हे का बरं सांगितलेलं आहे ख्रिस्ताने? का बरं त्या सर्व आज्ञा ज्या आहेत त्या अगदी त्या दोन छोट्या आज्ञांमध्ये अगदी सारांशित करून सांगितलेल्या आहेत? कारण आपल्याला पाहायला भेटतं की मनुष्य तिथंच पडलेला आहे. नैतिक भ्रष्टता मनुष्याची, नाही का.
तो कधीच योग्य ते निवडू शकत नाही. परंतु जय पॅकर म्हणतात की खऱ्या रीतीने आता पुन्हा ज्यावेळेस देवाची कृपा आपल्यावर होते, ख्रिस्ताच्या त्या महान सुवार्तेचा प्रकाश आपल्या हृदयात पाडला जातो देवाच्या आत्म्याद्वारे, आत्मिक रीतीने आपल्याला जिवंत केले जातो. जो जो तारणदायी विश्वास तो आपल्याला देतो, पश्चातापी हृदय जे आपल्याला मिळतं नाही का. आणि त्या विश्वासातून सगळ्यात पहिलं जे फळ पुढे दिसून येतं ते म्हणतात की ते म्हणजे प्रीती आहे. आणि ते भावनावर अवलंबून नाहीये, नाही का. तर ते अगदी अगदी निस्वार्थपणे आपण देवावर आणि एकमेकावर प्रीती करायला लागतो नाही का. आणि देवाच्या कृपेची गरज आहे त्यासाठी. मनुष्याचे प्रेमाची वैशिष्ट्ये काय मी तुम्हाला अगोदर सांगितलं, परिस्थितीवर अवलंबून ते असतं. ते थकतं, निराश होतं, बदलतं. स्वार्थाने ते प्रेरित असतं, ते अपूर्ण आहे, त्याच्यामध्ये चुका आहे, दुर्बलतेने ग्रस्त ते आहे. पण तुम्हाला माहिती आहे का प्रेमाचा खरा उगम कुठे आहे? देवाकडून आहे. आणि वचन अगदी स्पष्ट सांगतं की हे केवळ देवाकडून आहे, मानवी प्रयत्नांनी निर्माण नाही होत. तर देवाकडून मिळालेलं हे दान आहे प्रेम. प्रेम हे हे त्याच्या आत्म्याने निर्माण केलेलं जीवन आहे आपल्यामध्ये जणू काय. आणि ते विश्वासाने वाढते आणि आज्ञाचं पालन ते घडवितं. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. बरोबर. जो प्रेम करतो तो देवाचा आहे. आणि त्याबद्दलच पहिलं जे वचन आपण ऐकलं पहिली ऑन मध्ये, ते आपल्याला त्याची आठवण करून देतं. आणि विशेष करून अ, योहान 15 आणि 12 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जशी मी तुमच्यावर प्रीती केली. मनुष्याला त्या प्रीतीच्या उदाहरणाची गरज आहे नाही का. आणि त्या प्रीतीचं परिपूर्ण उदाहरण आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतं. ख्रिस्त म्हणतो जशी मी तुमच्यावर प्रीती केलेली आहे. ख्रिस्ताने कशी प्रीती केलेली आहे? त्याने स्वतःचा प्राण दिला आपल्यासाठी. किती आघात ही प्रीती आहे, किती अद्भुत ही प्रीती आहे. आपण कोणत्या मर्यादेपर्यंत प्रीती करू शकतो? आपल्या प्रीतीला कुठे ना कुठे मर्यादा आहे. परंतु ख्रिस्ताची प्रीती अमर्याद आहे. तो म्हणतो की मी तुमच्यावर जी प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी, अशी माझी आज्ञा आहे. त्यागपूर्ण प्रीतीबद्दल तो बोलतो. जय पॅकर म्हणतात की प्रेम किंवा प्रीती हा आत्म्याचा परिणाम आहे. ते नैतिक जबाबदारी आहे, ती भावना नाही. ओके. आता प्रीतीबद्दल विचार करत असताना प्रीती हे एक विश्वासाचं लक्षण आहे, जे मी अगोदरही सांगितले, आता पुन्हा एक वर सांगत आहे. अ, विशेष करून जे वचन आपण सुरुवातीला पाहिलं आणि आता पाहिलेलं आहे की विशेष करून पहा, जो प्रेम करतो तो देवाकडून जन्मलेला आहे. जो प्रेम करत नाही तो अजून देवाला ओळखत नाही, हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. प्रेम हे विश्वासाचं बाह्य लक्षण आहे. प्युरिटन जे आहे ते अशा प्रकारे शिकवायचे की खऱ्या विश्वासाचं प्रमाण म्हणजे प्रेमाने चालणे. ओके. एक विश्वासणारा आहे. त्याची त्याची बाह्य ओळख काय माहिती आहे का तुम्हाला? त्याचं देवावरील प्रीती, देवाच्या वचनावरील प्रीती, त्याची मंडळीतील प्रिय लेकरांवर, देवाच्या विश्वासणाऱ्या लोकांवरील प्रीती, एकमेकांवरील प्रीती, देवाच्या सेवा कार्यावरील त्याची प्रीती, त्यामध्ये आपल्याला ते दिसून येते. जे आय पॅकर म्हणतात की प्रेमाशिवाय विश्वास हा शब्दांचा खेळ आहे, तो आत्म्याचं लक्षण नाहीये. मी म्हणतो फक्त विश्वास मी करतो, परंतु जर माझ्या कृतीतून ते दिसत नाही तर ते फक्त एक खेळाप्रमाणे झालेलं आहे. पहिली योहान 4:20 मध्ये म्हटलेलं आहे, जो म्हणतो मी देवावर प्रेम करतो पण भावाचा द्वेष करतो तो खोटा आहे, तो लबाड आहे. किती सरळ आहे देवाचं वचन. देवाच्या परिपूर्ण प्रेमाचं प्रदर्शन आपल्याला रोम 5:8 मध्ये पाहायला भेटतं की देवाने आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचं प्रमाण हे दिलं की त्याने आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावलेला आहे. देवाचं प्रेम सर्वाधिक स्पष्टपणे ख्रिस्ताच्या क्रुसावर प्रगट झालेलं आहे. पापामुळे नाशाच्या मार्गावर असलेल्या मानवावर त्याने प्रेम करून देवाच्या न्यायाशी सुसंगत मार्गाने त्याने कृपा दाखवलेली आहे. जे आय पॅकर म्हणतात की ख्रिस्ताच्या बलिदानात आपल्याला ती प्रीती जी आहे ती न्यायासोबत पाहायला भेटते. आणि हे प्रेम अंध दया नाही, तर पापावर पापावर पडदा न ठेवता तारणाचा मार्ग उघडणार आहे. किती अद्भुत ही प्रीती आहे. आणि ज्यावेळेस देवाच्या प्रीतीबद्दल आपण शिकतो आणि देव प्रीती आहे याबद्दल पाहतो आणि ह्या सर्व गोष्टींबद्दल आपण मनन करतो, तर मग
पुढील गोष्टींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आता स्वतःकडे पाहून. काय मी जर विश्वासणारा म्हणत आहे, तर खरंच मी देवावर प्रीती करतो का? हा पहिला प्रश्न आहे. आणि जर मी म्हणतो की मी देवावर प्रीती करतोय, तर काय मी त्याच्या आज्ञा पाळतो का? मी काय त्याच्या वचनासाठी किती भुकेला आहे? मी काय त्याच्या सेवेसाठी कसा भुकेला आहे? माझ्या जीवनातून ती प्रीती दिसते का? जर मी देवावर प्रीती करतोय, तर मी एकमेकावर सुद्धा प्रीती करणार आहे. पण जर मी म्हणतो की मी देवावर प्रीती करतो आणि माझ्या हृदयात माझ्या सोबतचा असणारा जो विश्वासणारा भाऊ किंवा बहीण त्याच्याबद्दलचा द्वेष आहे, तर मी लबाड आहे. देवाचं वचन अगदी स्पष्ट आहे देवाच्या प्रियलेकरांनो. देवाची प्रीती ही अगदी अद्भुत आहे. मी देवावर प्रीती करतो म्हणजे मी त्याच्या वचनावर सुद्धा प्रीती करणार, त्याच्या मंडळीवर प्रीती करणार आहे, त्याच्या सेवा मिशन कार्यावर माझी प्रीती असणार आहे. माझ्या जीवनातून हे अगदी अगदी दिसून येणार आहे. ओके. तर देव प्रीती आहे. या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे. पुढे देव प्रकाश आहे. आता देवप्रीती आहे, त्याने मनुष्यामध्ये हा जो गुण आहे तो दिलेला आहे. आपल्याला माहित आहे. तुम्ही अ, अविश्वासणाऱ्यामध्ये सुद्धा पहा, त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी प्रेमाची भावना दडलेली आहे. म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की त्यांच्या नात्यांमध्ये किंवा कुठं ना कुठं ते प्रेम आपल्याला पाहायला भेटतं, परंतु खरं प्रेम त्या वधस्तंभापासून वाहतं. ओके. देव प्रकाश आहे. आता त्यासाठी पुन्हा पहिली योहानकडे जाऊ. पहिली योहान अध्याय 1 आणि वचन 5 मध्ये योहान म्हणतो, जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाहीये. का बरं योहान असं म्हणत आहे? का असं म्हणत आहे? देव प्रकाश आहे याचा अर्थ काय आहे? ज्यावेळेस देवाला प्रकाश म्हणून प्रदर्शित केलं जातं, त्यावेळेस हे लक्षात घ्या की तो पूर्णपणे शुद्ध आहे. तो न्यायी आहे, तो नीतिमान आहे, तो सत्यपूर्ण आहे, तो पवित्र आहे. ह्या गोष्टी त्यातून प्रगट होतात. स्तोत्र 36 आणि 9 आपल्याला सांगतं, कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. प्रकाश म्हणजे नैतिक आणि आध्यात्मिक शुद्धतेचं प्रतीक. त्याच्यात कोणतेही पाप, असत्य किंवा अज्ञान नाही. पवित्र शास्त्रामध्ये हे दोन शब्द तुम्हाला वारंवार पाहायला भेटतील: अंधकार आणि प्रकाश. अंधकार आणि प्रकाश. अगदी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला पृथ्वीवर अंधकार होता, आकार विरहित होती. पुढे मग आपल्याला प्रकाशाबद्दल शिकायला भेटतं. ओके. तर अगदी प्रगटीकरणामध्ये सुद्धा आपल्याला तिथं सूर्याची किंवा त्या नाही का त्या ग्रहांची गरज नव्हती, कारण तिथं खुद्द देव मनुष्य मात्रांचा प्रकाश होता. पाहिलं तर उत्पत्ती ते प्रगटीकरण तुम्हाला प्रकाश आणि अंधकार हे दोन शब्द वारंवार पाहायला भेटतील आणि दोन्ही शब्द आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी शिकवितात. अंधकार नेहमी पवित्र शास्त्रामध्ये निगेटिव्ह जे नकारात्मक बाजू आहे ते दाखवणार आहे, जिथं अशुद्धता, पाप, दुष्टता, अ, भ्रष्ट अवस्था ते दाखवितं. तर प्रकाश त्याची नैतिकता, आध्यात्मिक शुद्धता त्याबद्दल मार्गदर्शन करतं. योहान 8:12 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. मी जगाचा प्रकाश आहे. जुन्या करारामध्ये यहोवा इस्रायलाचा प्रकाश म्हणून दिसतो. कारण तुम्ही जर पाहिलं अरण्यामध्ये आपण पाहतो की त्याने दिवसा मेघस्तंभाद्वारे आणि रात्री अग्निस्तंभाद्वारे त्या इस्रायल लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर तो अग्निस्तंभ सुद्धा तो प्रकाश आहे, यहोवा प्रकाश आहे, त्याच्याबद्दल आठवण करून देणार होतं. आणि तशाच प्रकारे ख्रिस्त म्हणतो की मी तो जगाचा प्रकाश आहे. जगाचा प्रकाश तो आहे जो अंधारात असलेल्या मनुष्याला सत्याचा मार्ग दाखवणार आहे. प्रकाश कशासाठी आहे? अंधकार दूर करतो, कुठं खड्डे आहे ते दाखवितो, नाही का? देवाचा प्रकाश का गरजेचा आहे बरं? का गरजेचं आहे? कारण देव प्रकाश आहे हे आपल्याला मुळं समजणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय, की हे तर त्याचं पवित्र प्रतिरूप दाखवितं. तो पूर्ण नैतिक शुद्धतेचा स्रोत आहे. ज्यावेळेस त्याच्या प्रकाशाबद्दल आपण पाहतो, तर तो नैतिक शुद्धतेचा स्रोत आहे हे आपल्याला दाखवितं. त्यानंतर प्रकाश जो आहे
तो अंधकार नष्ट करतो आणि अंधकारातील गोष्टी उघड करतो. तर याचा अर्थ हाच आहे की तो पाप उघड करणारा, अंधारातील दोष आणि अपराध त्याच्या प्रकाशाने स्पष्ट होतात. प्रकाश आपल्याला सत्य आणि न्यायाच्या मार्गाबद्दल सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. त्याच्या प्रकाशामुळे योग्य आणि अयोग्य यातील फरक समजतो. प्रकाश जो आहे तो त्या तारणाचा आधार सुद्धा आहे, कारण येशू ख्रिस्त या प्रकाशाने अज्ञान आणि पापातून तो मुक्त करणार आहे. देव प्रकाश आहे, हे आपल्याला आध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहे. त्याच्या प्रकाशामुळे जीवनाला दिशा आणि उद्दिष्ट मिळतं. उदाहरणार्थ, जर आपण नवीन करारामध्ये आलो आणि अं, मला असं वाटतं लुदिया बरोबर, पाऊल अं, अं, पाऊल आणि बर्नबा ज्यावेळेस सुरुवातीला फिलिप्पेमध्ये आले होते नाही का, युरोपमध्ये अगोदर त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस सगळ्यात अगोदर ज्या स्त्रीचं जीवन बदललं, अं, अं, लुदिया नावाची बरोबर. तर तिथे सांगितलं ज्यावेळेस पाऊल त्या स्त्रियांना सुवार्थ सांगत होता त्यावेळेस तिच्या तिच्या हृदयाला आत्म्याने प्रफुल्लित केलं म्हटलेलं आहे. ओके. प्रकाशित करणं, तो शब्द तशाच प्रकारचा आहे. आत्मिक रीतीने प्रकाशित करणं, भूत रीतीने सत्य समजून घेण्यासाठी देवाचा प्रकाश हा त्याचा स्वभाव आहे. तो केवळ निर्माण केलेला गुण नाही, तो त्याच्या अस्तित्वाशी नित्य जोडलेला आहे. देव प्रकाश आहे नाही का, ते त्याचे पवित्रतेचं सार आहे. प्रकाश हा अंधारावर विजय मिळवितो नाही का, कारण अंधार पाप असत्य आणि आत्मिक अज्ञान त्याबद्दल आहे. प्रकाश अंधाराला दूर करतो आणि सत्याकडे तो घेऊन येतो. न्याय आणि प्रेम यांचं संगम त्या प्रकाशामध्ये आपण पाहतो, कारण तो प्रकाश न्याय सुद्धा दाखवणार आहे, पापाला उघड करणार आहे. प्रकाश जो आहे तो प्रेमाने मार्ग दाखवितो, जिथं आपल्याला पापाची क्षमा तारणासाठी दार काय आहे, तो मार्ग काय तो ते दाखवणार आहे. आणि हा प्रकाश आपल्याला त्रैक्य देवामध्ये पाहायला भेटतो, पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये. पिता प्रकाश आहे, पुत्र प्रकाश आहे, पवित्र आत्मा प्रकाश आहे. कसं आहे बरं, जर आपण बारकाईने पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणी माझ्याकडे येऊ शकत नाही. ते जे आकर्षण आहे ते प्रकाशाबद्दलची छाया देणार आहे. जिथं पिता त्याच्या हृदयात ते कार्य सुरू करतो, पण त्यासाठी आपल्याला पाहायला भेटतं ते आकर्षित करणं आपल्याला त्या प्रकाशाबद्दल आठवण करून देतं. दुसरी गोष्ट, पुत्राने त्या वधस्तंभावरील केलेलं कार्य त्याला उंच करणं केलं जाणं, जिथं तो मोशेने अरण्यात सर्प उंच केला त्याचं उदाहरण तो देतो. तो म्हणतो की त्याकडे ज्यांनी पाहिलं त्यांचं जीवन ते वाचलेले आहेत. तशाच प्रकारे मनुष्याच्या पुत्राला उंच केलं जाईल, जेणेकरून अनेकांना तो आपल्याकडे आकर्षित करेल नाही का. आणि हे अ, पित्यामध्ये पुत्रामध्ये, आणि हेच याच लागूकरण पवित्र आत्मा आत्मिक रीतीने मृत अंधकारमय हृदयामध्ये त्या ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या प्रकाशाने करतो. ओके. म्हणूनच पहिली योहान 1 ऐवजी 4-5 मध्ये सांगितले त्याच्या ठायी जीवन होतं आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होतं. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. अंधारात असलेला मनुष्य स्वतःच्या प्रयत्नांनी प्रकाश मिळवू शकत नाही. नाही मिळवू शकत नाही का. हे अशा कोणत्या प्रकारचं नाही, नाही का, जसं काही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती यायच्या अगोदर ते काहीतरी तो एक पदार्थ तो खायचा आणि मग त्याची दात नाही का पूर्ण अशी चकाकताना दिसायची आणि मग त्या दातांनी तो प्रकाश दिसतो, अशा प्रकारचं नाही ते नाही का. मनुष्यामध्ये कुठंच असं हे नाही की तो स्वतः होऊन स्वतःच्या प्रयत्नांनी प्रकाशात येऊ शकेल. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः जगाचा प्रकाश आहे. तो अज्ञान, अपराध आणि निराशेच्या अंधारातून तो आपल्याला वाचवणार आहे. त्याच्या वधस्तंभावर ते सर्व पाप जे आहे, जे आपली आहे, ती त्याच्यावर लादण्यात आलेली आहे. अगदी आपल्याला तिथं आपल्याला आपली दयनीय अवस्था समजून येते.
आणि त्याच ठिकाणाहून क्षमा अद्भुत रीतीने मिळताना आपल्याला दिसते. त्याच्या पुनरुत्थानाने मृत्यू आणि अंधारावर विजय मिळवलेला आहे. त्याच्या आत्म्याने विश्वासणाऱ्यांना त्या प्रकाशाच्या मार्गावर चालण्यासाठी सामर्थ्य मिळतं, नाही का? प्रकाशाचा सर्वोच्च स्रोत प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो देवाच्या न्याय आणि प्रेमाचा संगम आहे. त्याच्यामध्ये विश्वास ठेवून अंधारातून प्रकाशाकडे येणं हे एक तारणाचं पहिलं पाऊल आहे. देवाच्या कृपेने घडतं. त्याच्या वचनाने आणि आत्म्याने आपल्याला पवित्र जीवन जगण्याची शक्ती मिळते. म्हणूनच देवाचं वचन सुद्धा आपल्यासाठी प्रकाश आहे. आपल्या स्तोत्र 119 मध्ये सांगितलं की ते आपल्या पावलावर, नाही का, ते दिव्याप्रमाणे प्रकाश म्हणजे भावना नाहीये, तो ख्रिस्ताच्या सत्यावर आधारित आहे. जीवन जगण्याची नैतिक आणि आध्यात्मिक दिशा ते दाखवणार आहे. मग खऱ्या रीतीने देव प्रकाश आहे याबद्दल शिकत असताना आता स्वतःकडे आपण झोकून पाहू आणि आपल्याला काही प्रश्न विचारू आपण. ज्यावेळेस देव प्रकाश आहे हे सत्य आम्ही शिकत आहोत, हे शिकत असताना आमच्या जीवनाकडे पाहत असताना अशी कोणती बाब आहे जी आम्हाला वाटत होती की आम्ही देवापासून लपवू? अशा प्रकारचं कोणतं अंधकारमय कृत्य आहे का आमच्या जीवनात की जे जे या प्रकाशाला विरोध करणार आहे? जर असं असेल तर आपल्याला देवाच्या हाती पडणं गरजेचं आहे. प्रकाशात राहण्यासाठी नेहमी त्याच्या हाती पडणं गरजेचं आहे. प्रार्थनेत येऊन देवाकडे येणं, त्याच्या वचनात वाढणं, कारण तो आपल्यासाठी महान प्रकाश आहे. एकमेकावर प्रीती करणं, एकमेकांना त्या प्रकाशाची साक्ष देणं आणि आपल्या जीवनातून तो प्रकाश प्रदर्शित करणं गरजेचं आहे. पुढे, देव सत्य आहे. देव सत्य आहे. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. रोमकरास पत्र 3:4 मध्ये सांगितलंय, जिथं पाऊल अगदी स्पष्ट करतो, नाही का, की देव कधीच खोटा ठरणार नाही, कारण देव खरा आहे आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. शास्त्रातही लिहिलं आहे की तू आपल्या वचनात नीतिमान ठरावेस आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा. तर देव सत्य आहे याचा अर्थ काय आहे? देवाचा स्वभाव पूर्णपणे सत्याने परिपूर्ण आहे. त्याच्या ज्ञानात कोणतीही चूक नाहीये. त्याची इच्छा आणि वचन न बदलणारे आहे. तो असत्य, फसवणूक, भ्रम किंवा अर्धसत्य यांपासून पूर्णपणे मुक्त आहे. त्याचे न्याय, प्रेम आणि कृपा हे सत्यावर आधारलेले आहेत. त्याच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवता येतो, कारण तो सत्य आहे. याचं महत्व काय बरं? देव सत्य आहे याचं महत्व काय आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो? सगळ्यात पहिलं, नैतिक मार्गदर्शन करणारी ही गोष्ट आहे की देव सत्य आहे. म्हणजेच हे आपल्या जीवनामध्ये हे परिणाम करणारं ठरतं की त्या सत्याशिवाय योग्य आणि अयोग्य आपण कळू शकणार नाही आपल्याला स्वतःमध्ये. त्यानंतर देव सत्य आहे हे आपल्याला खऱ्या रीतीने तारणाचा जो योग्य मार्ग आहे त्याची आठवण करून देतं, कारण ख्रिस्त हे ते सत्य आहे, त्याच्या विना देवाजवळ जाणं अशक्य आहे. तिसरी गोष्ट, देव सत्य आहे हा आपल्या विश्वासाचा एक पाय आहे. म्हणूनच आपण प्रार्थना करतो, म्हणूनच आपण उपासना करतो, म्हणूनच आपलं जे नातेसंबंध आहे हे त्यावर आधारलेलं आहे. योहान 8:32 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करणार आहे. ते आपल्याला नेहमी उभं करतं प्रभूमध्ये. देवाच्या सत्याविरुद्ध असणारी मनुष्याची भ्रष्ट अवस्था आपल्याला त्याची सुद्धा आठवण येते ज्यावेळेस देव सत्य आहे त्याबद्दल आपण विचार करत असताना. आपला स्वभाव कसा आहे? पूर्णपणे असत्याकडे झुकणार आहे. जरी विश्वासणारे आपण म्हणतो तरी पुष्कळदा आपण फसवणारे असतो. पुष्कळदा आपण खोटे बोलणारे असतो. पुष्कळदा आपण बाहेर एक आणि आतमध्ये एक अशा प्रकारचं आपलं जीवन असतं. पुष्कळदा पुष्कळदा आपण इथं पडतो. दिवसभरात कितीदा तरी खोटं बोलणं ह्या गोष्टी आपल्याकडे होतात. का बरं? कारण अजूनही पापाची वास्तविकता, पापाचा जो
जो वास आहे तो आपल्यामध्ये आहे. पापामुळे मन अज्ञानाने भरलेलं असतं. सत्य ओळखणं कठीण होतं. आत्मिक अंधारामुळे मानवी इच्छा ही असत्यावर आधारलेली असते. मृत व्यक्तीची अशी अवस्था आहे. देवाचं सत्य मनुष्याच्या खोटेपणावर प्रकाश टाकणार आहे. त्याला स्वतःची स्थिती समजते नाही का? अ, उदाहरणार्थ, ज्यावेळेस ती जी दूत आहेत अब्रामाच्या वेळेस नाही का, त्याला भेटण्यासाठी आले आणि मग अब्रामाने त्यांच्यासाठी जेवण तयार केलं आणि सारा दाराच्या मागे उभा होती आणि ते देवदूत त्यांच्याशी बोलत असताना देव स्वतः त्याला बोलतो की तुझ्या तुझ्या पोटी मी संतान देणार. ज्यावेळेस मी पुढच्या वेळेस येईल त्यावेळेस तुला संतान होणार आहे नाही का. त्यावेळेस सारा हसते आणि मग हसल्यानंतर तो देवदूत जो आहे तो काय म्हणतो, सारा तू का हसली म्हटले नाही का. ते म्हणणे मी हसले नाही, ते म्हणणे तू हसलीसच. तर देवाचं सत्य जे आहे मनुष्याच्या खोटेपणावर प्रकाश टाकतं, ते अगदी स्पष्ट करतं. अ, आपल्या तारणाची गरज ते स्पष्ट करतं की आपण स्वतःच्या प्रयत्नांनी अ, हा प्रकाश आपण मिळवू शकत नाही, हे आपण स्वतःहून समजू शकत नाही. का बरं? आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. देव सत्य आहे कारण आपण असत्याने भरलेला आहोत. इर्मया 17:1-9 मध्ये अगदी स्पष्ट आपल्याला पाहायला भेटतं, आपलं हृदय सर्वात कपटी आहे. ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. त्याचा भेद कोणास समजतो नाही का. योहान 8:44 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या धार्मिक पुढाऱ्यांबद्दल बोलत असताना म्हणतो की तुम्ही आपला बाप सैतान त्यापासून झालात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही, तो खोटे बोलतो. तेव्हा तो स्वतःचे बोलतो कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. ते ख्रिस्ताला विरोध करत होते. जो सत्य आहे त्यांच्या दृष्टीने ते जे काही करत आहेत ते सत्य होतं, पण ख्रिस्त म्हणतो नाही, हे अगदी खोटं आहे. भ्रष्ट मनुष्याची अवस्था आपल्याला ते दाखवितं. देवाचं सत्य आणि मनुष्याचं तारण हे आपल्याला कसं समजून येतं? योहान 17:3 मध्ये प्रभूने केलेली प्रार्थना त्याची आठवण आपण करूया. जिथं प्रभू त्याच्या महायाजकीय प्रार्थनेमध्ये पित्याकडे म्हणतो, त्याची आठवण करून देतो की सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावं. काय आहे सत्य देवाचं? जे सत्य त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ते सत्य खुद्द देवामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ते सत्य आपल्याला पाहायला भेटतं इतर कुठेही नाही, ख्रिस्तामध्ये आपण पाहतो. येशू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे ती बाब म्हणजे सार्वकालिक जीवन. एखाद्या छोट्या कोणत्या बक्षिसासाठी नाही, तर देवासोबतचं ते जे असीमित नातं आहे त्याच्याबद्दल तो प्रार्थना करत आहे. तारण म्हणजे काय आहे? केवळ मृत्यूनंतरचं जीवनच नाहीये. तारण म्हणजे काहीतरी दुसऱ्या जीवनात जाणं याबद्दल नाहीये, तर तारण म्हणजे जिवंत देवाची ओळख. तू जो एकच खरा देव, त्या तुला आणि ज्याला तू पाठवलंस त्या येशू ख्रिस्ताला त्याने ओळखावे. म्हणजेच काय? देवाचा अनुभव घेणं, देवाबद्दल योग्य ओळख असणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि त्याच्या संगतीत राहणं. तो जो एकच खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. एकच खरा देव. ही सत्यता कशाबद्दल आहे? त्या जिवंत देवाबद्दल आहे. जो एकच खरा देव आहे, जो सर्वशक्तिमान, न्यायी, पवित्र, सार्वभौम देव आहे. जो सत्य आहे, त्याचा स्वभाव कधीच बदलत नाही. जो देव त्याच्या प्रिय पुत्राद्वारे पूर्णपणे त्याने स्वतःला प्रगट केलेला आहे, त्या जिवंत देवाला ओळखावं आणि ज्याला त्याने पाठवलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याला ओळखावं. येशू हा देवाचं पूर्ण प्रगटीकरण आहे. तो महान मध्यस्थ आहे. त्याला ओळखणं म्हणजे त्याच्या प्रायश्चित्तावर, पुनरुत्थानावर, प्रभुत्वावर विश्वास ठेवणं आहे. सत्य कोण आहे? खुद्द तो देव आहे. त्याचं परिपूर्ण कार्य आहे. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ज्याला तू पाठवलेस
तारण देवाच्या इच्छेने आहे. त्याने त्याच्यासाठी त्याच्या प्रिय पुत्राला पाठवलं. देवाने येशूला पाठवून मनुष्यासाठी त्याची कृपा आणि तारणाचा मार्ग त्याने मोकळा केलेला आहे. त्यांना ओळखावं, ही ओळख कशी आहे, ही केवळ बौद्धिक माहिती नाही देवाच्या प्रियलेकरांनो. कारण सैतानाला सुद्धा माहित आहे की तो देव आहे. याकोब म्हणतात की भूत सुद्धा अविश्वास ठेवतात की तू देव आहे. बरोबर. तर प्रेम, विश्वास, आज्ञाधारकता आणि नातेसंबंधाने त्याला जाणणं. खरी ओळख म्हणजे देवासोबतचं घट्ट नातं. त्या तुला त्याने ओळखा म्हटलेलं आहे. तू म्हणजे कोण? पिता देव, जो सत्य, करुणा आणि पवित्रतेचा स्रोत आहे. त्याला ओळखणं ही तारणाची सुरुवात आहे. अद्भुत आहे, नाही का? मग शेवटी ज्यावेळेस देव सत्य आहे त्याबद्दल आपण पाहतो, तर मग आपल्यासाठी लागूकरण काय आहे? याचा अर्थ आपल्याला सत्य शिकणं गरजेचं आहे. सुशिक्षणात वाढणं गरजेचं आहे. का बरं? कारण ज्यावेळेस देव सत्य आहे म्हटलेलं आहे, तर त्याच्या विरुद्ध असत्य सुद्धा आहे. असत्य शिक्षण सुद्धा आहे. सुशिक्षण आहे तर कुशिक्षण पण आहे. आणि म्हणून आपल्याला योग्य रीतीने शिक्षण घेणं गरजेचं आहे. सत्य जे आपण शिकतो ते जगणं गरजेचं आहे. त्याची घोषणा करणं गरजेचं आहे आणि त्याचं गौरव करणं गरजेचं आहे. पण पुष्कळदा आपण ऐकतो आणि आपल्या इच्छेनुसारच आपण जगतो, आपल्या इच्छेनुसारच आपण करतो. आपल्याला जितकं आपल्या मनाला पटतं ना, तितकं आपण घेतो वचनातून, नाही का? परंतु आपण असं कधीच म्हणत नाही की हे वचन पूर्णपणे मला त्याचं पालन करायचं, पण माझ्या स्वार्थापुरतं मी वचनाचं लागूकरण करतो. ही भयानकता आहे देवाच्या प्रियलेकरांनो. बिलकुल नाही. आपल्या स्वार्थापुरतं आपण कधीच त्याला लागूकरण नाही, तर पूर्ण लागूकरण करायला आपण शिकलं पाहिजे. ते सत्य पूर्ण त्याच्यावर अवलंबून राहायला आपण शिकलो पाहिजे. ते जगायला शिकलो पाहिजे आणि त्याची घोषणा करायला शिकलो पाहिजे. नाही तर आपण केवळ ऐकू आणि आपल्याला जितकं घ्यायचं तितकं घेऊ फक्त, आणि नंतर बाकीचं सोडून देऊ. नाही करू शकत आपण असं. देवाचं वचन अद्भुत आहे. पुढे, देव चांगला आहे. देव चांगला आहे. स्तोत्रसंहिता 34:8, जिथं सांगितलं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वर किती चांगला आहे. किती अद्भुत आहे ना वचन आहे. किती तो चांगला आहे त्याचा अनुभव घ्या. मग त्याचा अनुभव मी फक्त माझ्या दैनीय सॉरी त्याच्या माझ्या माझ्या फक्त चांगल्या स्थितीमध्येच घेऊ शकतो का? तर नाही, प्रत्येक प्रसंगामध्ये. कारण स्तोत्रकर्ता दावी जो आहे, अशा घटनेनंतर हे स्तोत्र लिहित आहे की जी घटना त्याच्यासाठी भयावह होती, जिथं एकतर शाऊल राजा त्याच्यावर उठलेला होता आणि तो त्याच्यापासून पळत आहे. इतर लोक त्याच्यावर उठलेले आहेत त्या साम्राज्यातील. आणि एवढंच नाही तर त्याने बलिष्ठी गल्ल्याथाला मारल्यामुळं इतर जे राष्ट्र आहे, बलिष्ठी जे राष्ट्र आहे, ते पण त्याच्या विरुद्ध उठलेलं होतं. एक काळ असा आला की तो त्याच राष्ट्रामध्ये त्याच राज्यामध्ये जाऊन लपला आणि जो राजा त्याला मारावयास पाहत होता त्याच्याच महलामध्ये गेलेला. त्याला वाटलं की इथं मला आसरा मिळेल. त्याला माहित नव्हतं की तो राजा पण त्याला मारण्यास टपलेला आहे. त्यावेळेस तिथं जे शिष्य होते, सॉरी, ते जे शिपाई होते त्या ठिकाणचे, त्यांनी पाहिलं, अरे, राजा म्हणे जो दावीद होता ज्याला तुम्ही शोधत आहात म्हणे, तो दावीद इथं आला, याला मारून टाका म्हणे, आता आपल्याकडे आलेला आहे. त्यावेळेस हा जो दावीद आहे तो त्या दारावर, त्या महालाच्या दारावर बसलेला, तिथं त्याने वेडगळासारखं सोंग आणलं. कशी तरी तो कृती करायला लागला. त्यावेळेस राजा चिडला त्या शिपायावर. तो म्हटला, अरे, आपल्या राज्यामध्ये वेडे कमी आहेत का म्हणे, की म्हणून तुम्ही याची पण भर घालायला पाहता, याला सोडून द्या म्हणे. आणि ज्यावेळेस तिथून तो सुटलेला आहे, त्याची त्याची जी ऍक्टिंग होती ती फारच नाही का, इतकी अ, खरी वाटत होती की राजवणाऱ्या हा वेडगळ, याला सोडून द्या. आणि ज्यावेळेस तिथून तो सुटतो त्यावेळी तो हे स्तोत्र लिहितो आणि तो म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे. पाहिलं तुम्ही कुठं म्हणत आहे तो? अहो, तर त्या मृत्यूच्या आईच्या दरीत आहे. तो असं म्हणू शकला, अरे काय देवाने केलं, मी तर तिथं मृत्यूच्या दाढेत गेलो होतो, मी चांगली ऍक्टिंग केली म्हणून सुटलो. नाही, देव चांगला आहे. देव चांगला आहे.
मी मृत्यूच्या छायेच्या दरीत गेलो तरी देव चांगला आहे. मी आज माझ्या पायावर उभा आहे, देव चांगला आहे. उद्या मी बेडवर आलो तरी देव चांगला आहे. आज माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या वेदना नाही, देव चांगला आहे. पण उद्या मी पूर्ण वेदनांनी भरलेलो आहे तरी देव चांगला आहे. त्याचं चांगुलपण आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे त्याचं नैतिक पूर्णत्व, दयाळूपण, कृपा आणि कल्याणकारी प्रेम ते दाखवितं. देवाचं चांगुलपण त्याच्या निर्मितीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं. तो नक्कीच निर्मितीमध्ये त्याचं चांगुलपण दिसून येतं, कारण त्याचा पुरवठा आपल्याला पाहायला भेटतं. पण त्याही पलीकडे तो अमर्यादित चांगला देव आहे. त्याचं चांगुलपण हा त्याचा केवळ गुणच नाही, तर त्याच्या सर्व कृती, योजना आणि निर्णयांचा पाया तो आहे. त्याचं चांगुलपण हे नैतिकदृष्ट्या पूर्ण आहे. त्याचं चांगुलपण स्थिर, अपरिवर्तनीय आणि निर्मितीवर ते अवलंबून नाही. त्याचं चांगुलपण सर्व सृष्टीसाठी आशीर्वादाचा स्रोत आहे. थॉमस वॉटसन म्हणतात की देवाचं चांगुलपणा ही आपल्या सर्व दिलासा देणाऱ्या गोष्टींचा मूळ झऱ्यासारखं ते आहे. त्यातूनच दया, कृपा आणि तारण येतं. योनाथन जे एडवर्ड्स आहेत ते अशा प्रकारे म्हणतात, देवाचे सेवक, देव अनंतपणे चांगला आहे. तो जे काही करतो ते आपल्या निवडलेल्या लोकांच्या अंतिम भल्यासाठी असते. या निर्मितीमध्ये देवाचं चांगुल आपल्याला दिसतं. कारण उत्पत्ती अध्याय 1 मध्ये आपण वारंवार पाहतो, ज्यावेळेस प्रत्येक देवाने जे काही घडवलं त्यावेळेस तो म्हटलं हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. आणि शेवटी वचन 31 मध्ये, शेवटच्या वचनामध्ये, अध्याय 1 मध्ये तो म्हणतो की हे अत्यंत चांगलं आहे. देव चांगला आहे. म्हणूनच निर्मितीकडे सुद्धा आपण पाहतो, त्यात चांगुलपण निर्मितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. नैसर्गिक आशीर्वाद त्याच्या दयाळूपणाचं प्रतिबिंब पाडणार आहे. त्याच्याही पलीकडे त्याचं चांगुलपण आपल्याला त्या ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतं. त्या वधस्तंभावर पाहायला भेटतं. त्या महानतेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. रोम 8:32 आपण पाहूया. मला असं वाटतं रोम 8:32 वाटतं तो वचन. रोम 8:32. ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. ओके. किती अद्भुत तो देव आहे. तारणाच्या कार्यामध्ये त्याच्या चांगुलपणाची सर्वोच्चता आपल्याला पाहायला भेटते. त्याच्या प्रिय पुत्राला त्याने राखून न ठेवता दिले. सगळ्यात उत्तम, सर्वोच्च जे काही दिलेलं आहे ते म्हणजे त्याचा प्रिय पुत्र. अद्भुत त्याचं चांगुलपण तिथं आपल्याला पाहायला भेटतं. पुष्कळदा आपण आपल्या जीवनातील येणाऱ्या घटनांकडे इतकं लक्ष केंद्रित करतो आणि सरते शेवटी देवाच्या चांगुलपणावर आपण काय करतो माहितीये का? दोषारोप ठेवायला लागतो. पण देवाच्या प्रियलेकरांनो, ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताकडे पाहाल आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहाल, त्यावेळेस तुम्हाला त्याच्या चांगुलपणाचं सर्वोच्चपण पाहायला भेटेल. सर्वोच्चता पाहायला भेटेल. कारण तो किती अद्भुत आहे, किती महान आहे. त्याचं चांगुलपण आपल्याला फक्त चांगल्या स्थितीमध्येच नाही, तर वाईट स्थितीमध्ये सुद्धा पाहायला भेटते. कारण त्याचं चांगुलपण हे अगदी सर्व घटना नियंत्रित करणार आहे. सर्व संघर्षात आहे. आपल्या जीवनातील चांगल्या आणि वाईट सर्व गोष्टी, आजारपण, वेदना, क्लेश, संकट, दुःख. कारण रोम 8:28 मध्ये सांगितलं की सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. सर ते शेवटी त्या गोष्टी आपल्याला प्रभूमध्ये वाढवणाऱ्या आहेत. नाही का? त्याचं चांगुलपण हे अंतिम आपल्या हितासाठी आहे. त्याचं चांगुलपण त्याच्या निर्णयामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. मग तुम्ही त्याचा न्याय पहा, त्या न्यायामध्ये सुद्धा चांगुलपणच पाहायला भेटेल तुम्हाला आणि मला. आपण असं म्हणू शकणार, अरे ते किती निर्दयी आहे, त्याने सदोम गमोराचा नाश केला. नाही, त्याचं चांगुलपण हे पावित्र्याला बाजूला ठेवून नाहीये. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. तो चांगला आहे न्यायाने, पवित्रतेने. म्हणूनच त्याचं चांगुलपण ज्यावेळेस तो आपल्याला छडी मारतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं.
त्याचं चांगुलपण त्या न्यायामध्ये सुद्धा आपण पाहतो. त्याचं चांगुलपण जे आहे, त्याची इतर गुणांना विरोध करत नाही, आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याचं चांगुलपण पावित्र्याने, सत्याने, दयाने आणि प्रेमाने आहे. देवाची प्रत्येक कृती त्याच्या नैतिक चांगुलपणाचं प्रकट स्वरूप आहे, आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग सर ते शेवटी आपल्यासाठी काय लागू करणं आहे? मग मी चिंताग्रस्त आहे, जर मी भीतीने भरलेलो आहे, तर आपल्यासाठी हे लागू करणं आहे की देवाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा. प्रार्थना करा. त्याच्या देखभालीवर ध्यान द्या. त्याच्याकडे लक्ष द्या. तो तो सहाय्य करणारा देव आहे. जर मी स्वधार्मिकतेमध्ये जीवन जगत आहे, जर मी गर्विष्ठपणाने वागत आहे, तरी सुद्धा देवाचं चांगुलपण मला काय करत आहे? नमवतं या ठिकाणी, की पहा, मी माझ्या स्वतःच्या बळावर कधीच देवासमोर उभं राहू शकणार नाही. म्हणून नम्र व्हा आणि त्याच्या कृपेवर स्वतःला अवलंबित करा. जर मी निराशेमध्ये आहे, मी दुःखामध्ये आहे, तर लक्षात घ्या, संघर्ष हा देवाच्या सुधारण्याचा व परिपक्व करण्याचा एक मार्ग आहे. देव सर्व गोष्टी आपल्या चांगुलपणासाठी करतो. हे लक्षात घ्या. याकोब 1:2 ते 4 मध्ये काय सांगितलेलं आहे? माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. ओके. त्याचं चांगुलपण आपल्याला पाहायला भेटतं कृतघ्न आणि संसारिक व्यक्तीवर सुद्धा कशा प्रकारे प्रभाव पाडणार पडतं. तर लक्षात घ्या, हे व्यक्त करणार ठरतं की आपण देवाशिवाय कोणीच नाही. त्याचे आभार माना, नेहमी उपकारी असा, नेहमी त्याची उपासना, त्याची सेवा करा, आणि त्याने दिलेल्या आशीर्वादांमध्ये नेहमी आनंद करा. जे शोधक असणारे, जे विचारशील लोक आहेत, अशांसाठी त्याचं चांगुलपण कशाबद्दल आहे? तर ते तुम्हाला पश्चातापाकडे बोलवणार आहे, विश्वासाकडे आकर्षित करणार आहे, की या परमेश्वर किती चांगला आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा. त्याला ओळखणं, उपासना करणं, आज्ञाधारकता आणि विश्वास हे ते वाढवणार आहे. हे अद्भुत आहे. येशू ख्रिस्त देवाचं चांगुलपण प्रकट करतो, नाही का? त्याने आजारांना बरं केलं, उपाशी लोकांना त्याने अन्न दिलं, पापाची क्षमा त्याने केली. यामध्ये ते प्रगट होतं, आणि त्याहीपेक्षा अद्भुत रीतीने त्या वधस्तंभ त्याच्या चांगुलपणाचं सर्वोच्च उदाहरण आहे, जिथं त्याने आपला स्वतःचा प्राण राखून न ठेवता दिलेला आहे. शेवटी देव सुज्ञ आणि ज्ञानी आहे. देव सुज्ञ आणि ज्ञानी आहे. हे परमेश्वरा, तुझी कृत्य किती विविध आहेत. ती सर्व तू सुज्ञतेने केलीस. तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे. स्तोत्रसंहिता 104:24. याकोब 1:5 मध्ये, जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो. रोमकरासपत्र 11:33 मध्ये पहा, आहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे, त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. ज्यावेळेस देव सुज्ञ आहे, त्याबद्दल आपण विचार करतो, तर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे की तो सर्व गोष्टी पूर्णपणे समजतो, योग्य निर्णय घेतो, आणि सर्व काही योग्य मार्गाने नियोजित करणार आहे. त्याची सुज्ञता म्हणजे काय? हा त्याच्या स्वभावाचा एक अनिवार्य गुणधर्म आहे, जो त्याच्या कृती, योजना आणि निर्णयांमध्ये प्रगट होणार आहे. थॉमस वॉटसन म्हणतात की देवाची बुद्धिमत्ता ही अनंत आहे. तो सर्व गोष्टी परिपूर्ण संकल्पानुसार नियोजित करतो, आणि काही योगायोगाने घडत नाही, आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, गलती 4:4 मध्ये म्हटलं की काळाची पूर्णता झाली तेव्हा तो स्त्रीपासून जन्मला. देवाने त्याला आपल्या पुत्राला पाठविलं, जो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीनाचा जन्मलेला होता. तर आपण पाहतो की देवाची बुद्धिमत्ता अद्भुत आहे, आपल्याही पलीकडे आहे. त्याने तारणाचा मार्ग केला अद्भुत रीतीने सार्वकालिकतेमध्ये. तो पूर्ण करण्यासाठी त्याने
एका व्यक्तीला बोलवलं, त्या व्यक्तीपासून मोठं राष्ट्र निर्माण केलं, त्या राष्ट्रामधून एका वंशाला निवडलं, त्या वंशामधून एका घराण्याला निवडलं, त्या घराण्यामधून एका कुटुंबाला, एका स्त्रीद्वारे, एका कुमारिकेच्या द्वारे तो त्याचा संकल्प त्याने सिद्धीच नेलेला आहे. तो जन्मास आला वेळेनुसार. नियमशास्त्राआधी जन्मणं का गरजेचं होतं? कारण आपण नियमशास्त्रानुसार शापाखाली होतो. आपण ते पालन करू शकत नव्हतो. ते ख्रिस्ताने पूर्ण केले. जॉन ओवेन अशा प्रकारे म्हणतात, देवाचं ज्ञान आपल्या विश्वासाचा पाया आहे. तो भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ ह्या हे सर्व काही तो जाणणार आहे. त्याचा उद्देश आणि त्या आपल्या भल्यासाठी सर्व काही तो नियंत्रित करणारा आहे. देवाची सुज्ञता कशी प्रगट होते? सृष्टीमध्ये आपल्याला देवाची सुज्ञता पाहायला भेटते. स्तोत्र 104:24 मध्ये प्रत्येक गोष्ट योग्य नियोजनाने त्याने निर्माण केलेली आहे, योग्य ठिकाणी त्याने नेमलेली आहे. आपण ज्या पृथ्वीवर राहत आहोत हा एक ग्रह आहे. हा अधांतरी असणार आहे, याला कोणत्याही प्रकारचा आधार नाही. परंतु अशा ठिकाणी त्याने नेमलेला आहे, अशा प्रकार आहे तो नेमलेला आहे की जिथं सर्व जीव योग्य रीतीने जीवन क्रमण करू शकतात. सूर्य त्याने अशा एका ठिकाणी ठेवलेला आहे जिथून तो आपल्यासाठी योग्य तो प्रकाश देऊ शकेल. तो आपल्यासाठी लाभदायक असणार आहे. तो थोडा जरी खाली आला तरी आपण नष्ट होऊन जाऊ त्याच्या उष्णतेपुढे. देवाची सुज्ञता त्याच्या निर्मितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी अगदी छोटा सूक्ष्म जीव सुद्धा त्याने निर्माण केलेला आहे. किती सुंदर फुलं, झाडं पहा, पक्षी पहा, सर्व काही तुम्ही पहा. या सर्वांमध्ये देवाची महानता, आपोआप ऋतू जे आहेत, अ, येणं जाणं नाही का, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, प्रत्येक ऋतूमध्ये योग्य तो बदल होणं, त्या स्थितीमध्ये जगून निघणं, आणि सृष्टीसाठी तो प्रत्येक ऋतू सुद्धा किती लाभदायक ठरतो. किती अद्भुत देवाचं नियोजन आहे, किती तो सुज्ञ देव आहे. ज्यावेळेस सृष्टीतील त्या सर्व गोष्टींकडे आपण पाहतो, अंतराळातील त्या सर्व ग्रह, तारे सर्वांकडे आपण पाहतो, ही सर्व निर्मिती, त्यातील सुंदरता आपल्याला देवाचं सुज्ञ पण दाखवितं. त्याही पलीकडे देव सुज्ञ आहे. हे तारणाच्या बाबतीत कसं शक्य झालेलं आहे? देवाची सुज्ञता आपल्याला त्या वधस्तंभावर पाहायला भेटते, जिथं न्याय आणि दया एकाच वेळी एकत्र आलेली आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे अद्भुत रीतीने ते तारण त्याने घडवून आणलेलं आहे. रोम 11 आणि 33 आपल्याला त्याच्याबद्दल आठवण करून देतं. रोम 11 आणि 33 पहा. जे आपण अगोदरच वाचलं नाही का, हा हा देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती आघात आहे, त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. देवाची सुज्ञता सर्व घडामोडींमध्ये सुद्धा आपल्याला दिसते. योबाबद्दल विचार करत असताना योबाच्या जीवनामध्ये घडणारे प्रसंग फार भयावह होते. योब एक वेळी प्रश्न सुद्धा विचारायला लागला होता. परंतु योब 42 आणि वचन 2 मध्ये काय म्हटलं बघा. योब आता शेवटी कबूल करतो की तुला सर्व काही करता येतं, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही, असे मला कळून आले आहे. देव सर्व गोष्टी आपल्या कल्याणासाठी घडवतो. निर्णयामध्ये सुद्धा देवाची सुज्ञता आपल्याला पाहायला भेटते. त्याचे निर्णय नेहमी योग्य आहेत. त्याचं सुज्ञपण दया, न्याय आणि प्रेम यासह कार्य करताना आपल्याला दिसतं. पहिले करिंथ 1 वचन 23-24 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देवाचं सुज्ञपण त्या वधस्तंभावर सुद्धा प्रगट झालेलं आहे. जिथं जगासाठी ते अडखळण आहे, यहूद्यांना ते अडखळण, तर हेलेनांसाठी ते मूर्खपणाच आहे. परंतु जे तारण नासाठी पाचारण झालेले आहेत, असे मग यहूदी असो किंवा हेलेने असो,
त्या सर्वांसाठी ते देवाचं सामर्थ्य आणि ज्ञान असं आहे. ख्रिस्त देवाचं परिपूर्ण प्रगटीकरण आहे. पूर्ण ते ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण देव पण पाहतो. त्याचं जीवन, त्याचं शिकवण आणि त्याचं वधस्तंभावरील जाणं, त्याचं पुनरुत्थान, यामध्ये सुद्धा देवाचं सुज्ञान आणि त्याचं न्यायपूर्ण मार्ग स्पष्ट होतो. देवाची सुज्ञता म्हणजे त्याचं परिपूर्ण ज्ञान, त्याचा नैतिक न्याय आणि उद्धाराची योग्य रचना, त्यामधून आपल्याला ते पाहायला भेटतं. ख्रिस्त हा देवाची खरी सुज्ञता आहे, जी आपल्याला त्याच्या वधस्तंभावर पाहायला भेटते, जिथं पाप्यांसाठी त्याने आपला प्राण दिला, तारणाचा मार्ग त्याने मोकळा केलेला आहे. ख्रिस्ताच्या त्या शिक्षणामध्ये सुद्धा देवाची महान सुज्ञता आपण पाहतो, जिथं सत्य, प्रेम, न्यायाचा योग्य उपदेश आपल्याला पाहायला भेटतो. त्याने प्रत्येक वेळी त्या शास्त्र्यांना त्याच्या शब्दाने शांत केलेला आहे. ख्रिस्ताने केलेली चमत्कार तिथे सुद्धा सुज्ञताच आपल्याला पाहायला भेटते, जिथे देवाचं सामर्थ्य, दया, त्याचा पुरवठा आपल्याला शिकायला भेटतो. ख्रिस्ताचं पुनरुत्थान, जिथं मृत्यूवर विजय आणि भविष्यातील अंतिम तारणाची खात्री मिळणार आहे, तिथं सुद्धा देवाचं सुज्ञता पाहायला भेटते. देव सुज्ञ आहे, तो ज्ञानी आहे, सर्वज्ञानी. आणि म्हणूनच आपल्यासाठी शेवटी काय मग लागू करणं आहे? विश्वासणाऱ्या नात्याने ख्रिस्ताच्या उदाहरणाने देवाच्या सुज्ञतेवर पूर्ण विश्वास ठेवा. जर आपण चिंताग्रस्त आणि संघर्षामध्ये आहोत, तर आपल्या जीवनातील सर्व अडचणीमध्ये तो सुज्ञ देव आहे, त्याच्यावर स्वतःला विसंबा. आम्हाला माहित नाही, आपल्याला माहित नाही, प्रत्येकाच्या जीवनातील वेदना, संकट वेगवेगळ्या प्रकारे आहेत. त्या आपल्याला पुष्कळदा धीर करणारे आहेत. परंतु लक्षात घ्या, त्या सुज्ञ देवाद्वारे आपल्यासाठी एक आकार देण्यासाठी त्या ठेवलेल्या आहेत. मग कदाचित आपल्या जीवनातील आजार पण ते असू शकतं. कदाचित आपल्या जीवनातील घडणारे ज्या प्रसंग आहेत ते असू शकतं, ज्याद्वारे तो सुज्ञ देव अद्भुत रीतीने, जणू काय तो सुज्ञ जो रचनाकार आहे, आपल्याला घडवत आहे. तुम्ही जर एक विचारशील किंवा शोधक आहात, तर खऱ्या रीतीने त्याची सुज्ञता, त्याकडे पहा. ख्रिस्ताचं जीवन, त्याच्या त्याच्या शिकवणीतून जीवनातील योग्य मार्ग तो समजून घ्या. हे नम्रतेसाठी आपल्याला कसं मार्गदर्शन करतं, की आम्ही मर्यादित आहोत, देव अमर्याद आहे. प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तू जो आहेस त्यासाठी.